भोंदू अशोक खरात याच्या कारनाम्यानंतर संगमनेर तालुक्यात एक दत्तधाम म्हणून आहे, त्या ठिकाणचा कारनामे आता समोर यायला लागले आहेत. त्याबद्दलचे रील्स म्हणा किंवा व्हायरल व्हिडिओ जे आहेत ते समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा जो महाराज आहे त्या महाराजाचा त्यांनी दावा केला आहे की मंत्रोपचाराने आणि पूजा करून कॅन्सरसारखे आजारही बरे होत असल्याचा त्यांनी दावा केला आहे. परंतु स्थानिक लोक काय म्हणतात ते आपण पाहणार आहोत. तुमच्या इथं बाबा आहेत गडगे महाराज, ते म्हणत आहेत की मंत्रोपचाराने कॅन्सर बरा होतो, हे खरं आहे का? नाही, अजिबात नाही. मग त्यातलं तथ्य काय? तो सर्वात भंगार बाबा आहे, त्याला बाबा म्हणायचं सुद्धा लायक नाही. तुम्ही त्याच्या आजूबाजूला कुठे राहतात? शेजारीच राहतो, आमचा शेत आहे. मग त्या काय अनुभव आला तुम्हाला त्यांचा? काहीच नाही. शेतात फक्त दारूच्या बाटल्या सापडतात, कुठेही औषध नाही, काहीच नाही सापडत. मग त्या दारूच्या बाटल्या कोण टाकतात? काय माहिती आता त्याचे बाबा असतील का, बाबा युक्त आम्हाला काय माहिती. शेतातच दारूच्या बाटल्या टाकतात तिथं. हो हो परंतु तिथं मात्र त्या बाबाकडं मोठ्या प्रमाणात गर्दी जमते हो, 100%. गुरुवारी आणि रविवारी, असं ऐकण्यात आहे. गुरुवार मग ती गर्दी राज्याच्या बाहेरून पण जमते. मग कसा फरक पडतो का लोकांना? 100% ना. आमच्या शेताचं एवढं नुकसान आहे, आता घास कापता येत नाही आम्हाला शेजारी. नाही, लोकांना फरक पडतो का? आजार अजिबात नाही, अजिबात नाही, कुठलाही फरक नाही. तुम्हाला काही अनुभव आला कधी? हो, माझं एक पाहुणा आहे, त्याला 27/1/25 साली कॅन्सरचं औषध दिलेलं आहे. आजपर्यंत काही नाही, कुठं नाही, त्याच्या आजपर्यंत गाठी आहेत. मी तुम्हाला ते फोटो पण टाकतो, पावती पण टाकतो. असं काय आजार बराच झाला नाही? अजिबात नाही. मग एवढी संपत्ती कमवली बाबांनी, ती कशी? तो म्हणतोय संपत्तीच नाही माझ्याकडे, पण कुठून आली मग ही संपत्ती? तो टाक्याच बांधायचा, पहिल्या सिमेंटच्या टाक्या बांधायचा, तेच कर म्हणून तू. हे बघा, ही एक मिनिट मला सांगा, ही जी पावती तुम्ही दाखवतात ती नेमकी कसली? ही पावती त्यांच्या दत्तधामची काय पावती. केलं? त्यांनी पावती घेऊन त्यांना दारू सोडायचं औषध दिलेलं होतं. बरं. आणि त्यांना जी रिॲक्शन आली, तर त्या रिॲक्शन नंतर त्यांना ते नाशिकला ॲडमिट केलेलं आहे. तर महाराज आमचं काही ऐकूनच घ्यायला तयार नाही. हे बघा, ही पावती समोर आहे, कोणीतरी पुरी म्हणून एक चेक करून घ्या. त्यांनी औषध आणि त्या तो पुरी म्हणून त्यांच्याकडे कोणतरी मेडिकल ऑफिसर आहे तिथं. MD काय आम्हाला माहित नाही. नाही, व्यसनमुक्तीसाठी समजा दारू सोडण्यासाठी पावती दिली होती, त्या पावतीच्या मागे काही सांगितलं असेल, किती पैसे भरा वगैरे काही? नाही, त्यांनी ही पावती घेतली आपल्या पाहुण्यांकडनं. 21,000 रुपये, 31,000 रुपये आणि 12,000 रुपयाच्या गोळ्या दिल्या रोख स्वरूपात. नंबर घ्यायला कोणतरी लवकर नंबर घ्यायला त्यात 5,000 रुपये त्यांनी पण ते जास्त घेतले. म्हणजे असे 51,000 रुपये त्यांनी ते पेमेंट घेतलेलं आहे त्यांच्याकडनं. आणि ही पावती फक्त आमच्याकडे पुरावा फक्त एवढंच पावती आहे. बरं, आता तुमची काय मागणी प्रशासन? नाही, आमची मागणी अशी आहे का त्यांना त्या भोंदूगिरीला आहे ना कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि ते थांबलं पाहिजे कुठंतरी. कारण यांचं कसं आहे का, हे लोक, तुम्ही विचार करा, सर्वसाधारण माणूस हे रोजाने कामाला जातो, 300-400 रुपये रोज भेटतो आणि त्या रोजाचे पैसे तो गोळा करून ठेवतो. त्याच्या आई असेल, वडील असेल, बायको असेल, ते गोळा करून ठेवतात आणि यांना इथं येऊन भरायचे 40 आणि 50,000 रुपये. जर तुम्हाला इथं येऊन भरायची वेळ आली तर त्या कुटुंब उद्ध्वस्त व्हायची वेळ आली ना, त्यावेळेस तुम्ही काय निर्णय घेणार ना? आणि याच्यावर आमचं म्हणणं असं आहे का प्रशासनाने कारवाई करावी. आता प्रशासनाने म्हणजे जवळपास 10 दिवस झाले असतील किंवा 8 दिवस झाले असतील, अनिशनी जी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे, त्यांनी पोलिसांना निवेदन दिलं होतं की या बाबावरती कारवाई करा म्हणून, परंतु तरी पण केली नाही. कुठेतरी पोलिसांची उदासीनता दिसून येते. नाही, आहेच ना, 100%. काल रात्री आम्ही तिथं गेलो. ऐका सर, त्यांच्या व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड असेल. आम्ही काल रात्री तिथं गेलो होतो त्यांच्या संग चर्चा करण्यासाठी की आमच्या पेशंटचं असं असं प्रॉब्लेम आलेला आहे. त्यांचं माझं कॉल रेकॉर्ड आहे, मी तुम्हाला कॉल रेकॉर्ड पण ऐकून दाखवतो. त्यांच्याकडे गेलो, महाराज पळून गेले. महाराज पळून गेल्यानंतर पोलीस गाडी घेऊन तिथं आली. म्हणजे ही कुठली यंत्रणा आहे तुमची? म्हणजे गरिबावर अन्याय चालवलं का तुम्ही? कुठेतरी प्रशासन सामान्य माणसावर दबाव आणण्याचा प्रयत्न- नाही नाही नाही, तुम्ही काय केलंय? प्रशासन काय करू राहिलंय तुमचं? आम्हाला शंका की आम्ही तुमचा महाराज तुम्हाला डिपार्टमेंटची गाडी घेऊन येतोय आमच्याकडं, म्हणजे आम्ही दोषी का? तुम्ही सांगा ना. आमच्याकडनं काही जर चूक जर झालेली असेल तर आम्ही लेखी निवेदन देतो ना, किंवा आम्ही तो उघड बोलायला तयार आहे ना. महाराज आमच्या समोर भेटायला काय येत नाही. महाराज आमच्या समोर का बोलत नाही? आम्हाला ज्या दिवशी बोलवलं त्या दिवशी आम्ही महाराजांकडे गेलो काल संध्याकाळी. काल संध्याकाळचा विषय होता. त्यांच्याकडे गेल्यानंतर ते पळून गेले गाडी घेऊन.
त्यांच्या व्हिडिओ फुटेज पण असतील तिथं कॅमेऱ्यामध्ये. तिथून गेल्यानंतर त्यांनी 11:30-12 वाजता पोलीस डिपार्टमेंटची गाडी आणली. बरं, दोषी कोण आहे मग? आपण आहे का? मग मला एक मग सांगा, याच्यावर तुम्ही- न्याय भेटला पाहिजे, फक्त तुम्ही आमची एक एवढी सांगा की मागणी. तुम्हाला आतापर्यंत काय अनुभव आलाय का महाराजांचा? महाराजांचा अनुभव असा आलाय का भाऊ, प्रत्येक माणसाच्या पाठीमागे समस्या आहे काहीतरी. कोणाच्या आयुष्यात कर्ज असन, कोणाच्या आयुष्यात व्यसनमुक्ती असन, कोणाला कोणतं दुखणं, कोणाला कॅन्सर, कोणाला काय बाकीच्या गोष्टी. ही सगळे माणसं आपल्या जीवन जे पुंजी काम करताना जे पैसे आणतात, जपून ठेवतात आयुष्यभर, तो पैसा हा इकडं खर्च होतो आहे. इकडे खर्च होऊन ज्या गोरगरिबांचे पैसे इकडे खर्च होते त्यांना तो न्याय भेटणार पण नाही आयुष्यात कधीच. कारण का भेटणार नाही? स्वतः ज्याचं बायको निघून गेली आणि तो दुसऱ्याला सांगतो का मी तुझी बायको आणून देतोय. या महाराजालाही पण 2 बायका आहे हे जगाला आम्हाला सांगायचं आहे. आणि माझा पूर्ण पाठिंबा आपल्या निवडणूकच्या मॅडम आहे त्यांना आहे. रंजना मॅडमला माझा पूर्ण सपोर्ट आहे. तर मला एक सांगा की ते म्हणतात की मी 12 वर्षापासून इथं तप केलं होतं, 12व्या वर्षी मी हे चालू केलं. मग 12 वर्षे गावकरी तुम्हाला माहीत असेल की काय आहे ती? मग 12 वर्षापासून जर तप केला असेल तर माझ्या घरी टाकी बनविली तिने, त्या टाकीवर तारीख आहे, ती यावा तिने बघायला. तुम्ही जगाला सांगा ना, मी आत्ता महाराज आहे, मला मान्य आहे तुम्ही महाराज आहे, आत्ता तुम्ही कॅन्सर बरा करता, असा हात ठेवले गळ्यातली गाठ उतरती ना. एवढी ताकद जर तुमच्यात असेल तर मानवता हॉस्पिटल कशाला आहे साहेब नाशिकचं? हां, एवढी ताकद जर तुमच्यात आहे तर तुम्ही या मानवता हॉस्पिटलला. तुमची गरज आहे, 5 लाख रुपये रोज देतो तुम्हाला आम्ही तिकडं. या तिकडं, माझा ओपन त्यांना चॅलेंज आहे. हां, मला फक्त तुम्हाला एवढं म्हणायचं आहे का त्यांचं दुकान बंद झालं पाहिजे आणि माझे गोरगरीब जनता ह्या भोंदूबाबांपासून दूर राहिली पाहिजे. अजून तुम्हाला एक अनुभव आला होता, तुम्ही आता जस्ट काहीतरी बोलले होते की महिला होती, त्या महिलेला जोडवे विकावलं नाही, नेमकं काय प्रकरण झालं होतं ते? त्या दिवशी ती महिला आली, 12,000 रुपये त्यांच्याकडून पहिली पावती फाडली गेली. पावती फाडल्यानंतर त्यांचा नंबर होता 103 नंबर असल्यावर त्यांच्याकडे जेवणालाही पैसे नव्हते. बरं, या बाबाची जेवणाचे दुकानं यायचे, सगळे दुकानं यायचे. दुसरं जर एखाद्या गरिबांनी समजा विषय काढला पण मला दुकान टाकू दे, हातवंत दुकान चालू नाही देत, याचंच दुकान पाहिजे. मग तिने नाश्ता वगैरे करून लवकर नंबर घ्यावा भाऊ. मग एका तिथं त्यांचे कर्मचारी असतील काहीतरी, आमच्याच फास्ट राईमपूरमधले कर्मचारी भरपूर होते त्यांच्याकडे. मग ते कर्मचारी काय करायचे, त्यांच्यात मॅनेज करून घ्यायचे. कोणीतरी एक कर्मचारी भेटला का 5,000 रुपये द्या, तुमचा नंबर लगेच लावतो. 5,000 रुपये भरून तो नंबर लगेच लावला गेला. नंबर लावल्यानंतर गोळ्या औषधात त्या बिचारा माऊली का पैसे राहिले नाही. मग ती माऊली म्हणे का निम्म्या गोळ्या घेते, निम्म्यानंतर घेऊ पुढच्या याच्या ते खेटका काय म्हणते त्यांच्यावेळी पुढच्या याच्या वेळेस. त्यावेळेस त्या माऊलीकडे पैसे नसले, यांनी पूर्णच गोळ्या घ्यावं लागतील. ते पुरी कोणतरी डॉक्टर आहे मेडिकल ऑफिसर, त्यांच्याकडे पण आपल्याला जायचं आहे नाशिकला. कारण 2 दिवसापूर्वी मी त्यांची भेट घेतली होती, ते मला मॅनेज करायला आलते. मी काय मॅनेज झालो नाही, पण शेवट त्यांना एका जॉब सोडून राजीनामा देऊन ते असं काल मला बोलले की मी जॉब सोडून निघून चाललो आहे, मला परत फोन करू नका. बरं, ते असो, मला त्यांच्याशी काही संबंध नाही. ज्या मेडिकलमधून पूर्ण दिवसाच्या गोळ्या नाही घेतल्या गेल्या त्या माऊलीच्या आहे का शेवट असा विषय झाला. आमचं शेती शेजारीच आहे. ती माऊली म्हणे माझी जोडवी किती, पण माझ्या नवऱ्यासाठी गोळ्या घ्यायला पैसे द्या. आम्ही थोडीशी वर्गणी काढून मदत केली आणि त्या माऊलीला गोळ्या घ्यायला प्रयत्न करून, पण अद्यापही ते पेशंट आत्ताही पण रिपेअर नाही आहे. कारण दारू पिलेल्या माणसाला, पेशंटला रक्त तपासलं जात नाही, त्याला कावीळ आहे का काय ते पाहिलं जात नाही, त्याला बोगस गोळ्या दिल्या जातात. आयुर्वेदिक आहे तुमचं म्हणणं मला माहीत आहे का भाऊ, आम्ही गोळ्या देतो, आम्ही काय दुसरं काही देत नाही. पण गोळ्या देताना पेशंटच्या आतमध्ये इंटरनल काय ते पहिलं तपासा मग गोळ्या द्या ना. तुम्ही व्यसनमुक्ती काम करतायत तर चांगलंच आहे ना, पण तुम्ही देताय काय त्यांना ते तर तपासा ना एकदा. त्याच्या शरीरात काय आहे, त्याच्या शरीरात अजून काय देताय तुम्ही ते एकदा तपासा. आणि याची सखोल चौकशी रंजना मॅडमला विनंती मायवली का मी तुमच्या सोबत आहे. आम्हाला उद्या मंडप टाकायचा आहे आणि LED स्क्रीन लावायची आणि सगळ्या शासनाने माझ्यासोबत उभं राहावा आणि मला पाठिंबा द्यावा. आमचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सत्यजित दादा आहेत, सुजय दादा आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिथं उपोषणाला बसणार आहे. कारण तिथं मंडप टाकून आम्ही तिथं सगळं, आणि अमोल खातळ भाऊ आहेत आपले, संध्याकाळी ते येणारच आहे. ते आल्यानंतर त्यांचे सगळं आम्ही चौकशी म्हणजे विचार बोलून तिथं आम्ही उपोषणाला बसणार आहे. आणि त्यांचं काय म्हणणं असेल नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर त्या भोंदू बाबावरती कारवाई जर झाली नाही तर आम्ही उपोषणाला बसण्याची सुद्धा तयारी ग्रामस्थांनी दाखवलेली आहे. आणि आता प्रशासन हे जे आत्ता गुन्हा दाखल करत नाही यामागचं कारणही शोधून काढणार आहोत. आता प्रशासन या प्रकरणानंतर गुन्हा दाखल करणार का हे मात्र पाहण्याचं महत्त्वाचं ठरणार आहे. LS मराठीसाठी अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर.